नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द विनर स्टडी सेंटरमध्ये। मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एसएससी जीडीची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। जवळपास 39,400 पदाची यामध्ये ही जाहिरात असेल। जसं सीआरपीएफ असेल, सीएपीएफ असेल, आयटीबीपी असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होत असते। आपण ते इन डिटेल पुढे बघणारच आहे, पण शॉर्टमध्ये आपण या जाहिरातीविषयी डिटेलमध्ये थोडंसं ॲनालिसिस करू। म्हणजे जवळपास 73 पेजेसची ही पीडीएफ आहे, ती पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। यासाठी फॉर्म फिलिंग डेट कोणती असेल, ठीक आहे, यासाठी तुमचा सिलेबस काय असेल, यासाठी तुमचा एज क्रायटेरिया काय आहे, शिक्षण काय असेल, ठीक आहे, म्हणजे काय यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार, हे सर्व आपण इन डिटेलमध्ये चर्चा करू। ठीक आहे, बघा ऑफिशियल नोटिफिकेशन आहे एसएससीचे, आपण वेबसाईटवरनं घेतलेले। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या। 5/9/2024चं नोटिफिकेशन आहे। आपण जर याचा विचार केला तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचं फॉर्म फिलिंग डेट कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर ऑलरेडी स्टार्ट झालं आहे। 5/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत हे फॉर्म फिलिंग डेट चालणार आहे। हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या। यामध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकता। लास्ट डेट अँड टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे जी लास्ट डेट आहे ती कधीपर्यंत आहे, 14/10/2024 पर्यंत आहे। म्हणजे सेम आहे, काही एवढं इश्यू नाही त्यामध्ये। लास्ट डेट ऑफ टाइम अँड मेकिंग ऑफ ऑनलाइन म्हणजे पेमेंट करायची लास्ट डेट कधीपर्यंत आहे, तर एक दिवस वाढून दिला आहे, फक्त 15/10/2024 पर्यंत। ठीक आहे, सहसा या अगोदर सर्वांनी फॉर्म व्यवस्थित फिल करून घ्यायचे। ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ते नंतरच सांगेन फॉर्म फिल कसा करायचा, इन डिटेल आपण व्हिडिओ त्यामध्ये घेऊन येणार आहे। ओके, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जी एग्जाम तुमची होणार आहे हा फार चर्चेतील मुद्दा असेल आणि महत्त्वाचा आहे। ती असेल बघा जानेवारी किंवा फेबमध्ये 2025ला। ठीक आहे, जानेवारी फेबमध्ये ही टेंटेटिव्ह डेट ते दिलेली आहे। हे याच दृष्टिकोनातून आणि 100% या 2 मंथमध्ये तुमची एग्जाम होणार आहे। हा एक मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे। ठीक आहे, चलो नेक्स्ट आहे बघा, हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आता ही जी एग्जाम आहे आपल्या मराठीमध्ये होणार आहे। ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा। मराठीमध्ये होणार आहे म्हणजे यामध्ये मराठीचे प्रश्न होणार नाही। ठीक आहे, मराठीचे प्रश्न ॲड होणार नाही, फक्त प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला त्याची लँग्वेज ही मराठी असेल। ठीक आहे, आणि तुम्हाला जे भाषा ज्ञान असलं पाहिजे ते हिंदी आणि इंग्लिशच आहे। दोन्हीपैकी तुम्हाला एक चूज करावंच लागेल, त्यामध्ये मराठी नाही आहे, फक्त प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये दिसणार आहे। हा मुद्दा इथं क्लिअर करून घ्या। ओके, तसंच ॲप्लिकेशन फॉर्म विल बी ॲक्सेप्टेड थ्रू ऑनलाईन मोड म्हणजे फक्त तुम्ही ऑनलाईनच ॲप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड बाय कमिशन इन इंग्लिश, हिंदी अँड 13 रिजनल लँग्वेज म्हणजे जवळपास 13 वेगवेगळ्या भाषामध्ये ही परीक्षा होणार आहे। जसं आसामी असेल, बंगाली असेल, गुजराती असेल, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या 13 भाषामध्ये ही एक्झाम होणार आहे। हा एक मुद्दा क्लिअर ठेवा, यामध्ये आपली मराठी आलेली आहे। हा एक मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही आता जे मुलं पोलीस भरती किंवा अदर एक्झामची तयारी करतात मराठी मीडियममधून, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल। हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। यानंतर बघा टोटल वॅकन्सीज किती आहे बघा, जवळपास 39,481 ही टोटल वॅकन्सी आहे। बघा तुम्हाला यामध्ये कसं असतं, तुम्हाला जेवढे मार्क असेल एक्झाममध्ये त्यानुसार त्या कॅटेगरीनुसार तुम्ही यामध्ये ते हे करतात, तुम्हाला प्रेफरन्स देतात। ठीक आहे, बघा बीएसएफ असेल, सीआयएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, एसएसबी असेल, आयटीबीपी असेल, एआर, एसएसएफ, एनसीबी या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते पद आहे। यानुसार तुम्हाला ते प्रेफरन्स देतात तुमच्या मार्किंगनुसार, म्हणजे फायनल जेव्हा तुमचे मार्क येईल ना त्यानुसार ते यामध्ये प्रेफरन्स देतात। ठीक आहे, ही टोटल वॅकन्सीज आहे। यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्यायची बघा, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि जनरल हे मेलसाठी आहे आणि या फिमेलसाठी वॅकन्सीज आहे। ठीक आहे, याची इन डिटेल पीडीएफ आपण टेलिग्रामला टाकली आहे। याबाबत काही एवढं चर्चा करण्याची सध्या गरज नाही। अगोदर तुम्ही एक्झामला फोकस करा, फक्त जास्तीत जास्त मार्क कसे येईल हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे। ओके, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एज लिमिट। बघा हा फार चर्चेतील आणि महत्त्वाचा मुद्दा आहे। मागच्या भरतीत जर आपण विचार केला ना, कोरोनाच्या नंतर जी भरती आली होती बघा, आय थिंक 22ची भरती होती, त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचं त्यांनी काय वय हे वाढून दिलं होतं। पण सध्याच्या कंडिशनला आपलं जे वय आहे ते तुमचं 18 ते 23 या दरम्यानच असलं पाहिजे। तुम्हाला यापेक्षा जर तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकत नाही। हा एक मुद्दा क्लिअर घ्या। ठीक आहे, कॅन्डिडेट नॉट बॉर्न बिफोर म्हणजे 2/1/2002च्या अगोदर तुम्ही
जन्मलेले नाही पाहिजे आणि 1-1-7 नंतर नाही, म्हणजे इथं तुम्ही लहान होऊन जातात. म्हणजे या 2 ज्या तारखा दिलेल्या आहे यामध्ये तुमचा जन्म झालेला असावा ओपन कॅन्डिडेटसाठी, हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यामध्ये असतात, म्हणजे 5 वर्ष तुम्हाला वाढवून मिळतात. हा एक मुद्दा क्लिअर घ्या. जर OBC मध्ये असाल तर 3 वर्ष. हे 2 मेजर मुद्दे, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर तुमचे ते काय असतात बघा, 3 years ऑफ आफ्टर डिडक्शन अँड द मिलिटरी सर्व्हिसेस रिगार्ड फ्रॉम द ॲक्च्युअल ॲज एज ऑन द डेट ऑफ द रिकॉकिंग. एकदा तुम्ही बघून घ्यायचं तुमच्या कॅटेगरीनुसार. आणि जे ऑदर आहे बघा, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जे जनरल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हे 18 ते 23च आहे. ठीक आहे. SC ST असेल तर 5 वर्ष आहे, OBC असेल तर 3 वर्ष आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर सिलेबसचा विचार केला बघा, जी CBT होती तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ठीक आहे, यामध्ये 80 क्वेश्चन असतात तुम्हाला. किती? 80 क्वेश्चन. आणि 2 मार्काला 1 क्वेश्चन, म्हणजे जवळपास 80 गुणिले 2 हे 160 मार्काला टोटल तुमचा पेपर असतो. आणि जे फायनल मेरिट लागते ते 160 पैकीच लागतंय. आणि यानंतर तुम्हाला ते कशासाठी? शारीरिक चाचणीसाठी बोलवत असतात, फिजिकल टेस्टसाठी. ठीक आहे. 160 पैकी कट ऑफ लागत असतो. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. आता यामध्ये बघा, जनरल इंटेलिजन्स म्हणजे हा तुमचा रिझनिंगचा पार्ट झाला आहे, बुद्धिमत्ता. त्यामध्ये 20 प्रश्न विचारले जाणार 40 मार्कासाठी. त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, यामध्ये तुमचं ते GK आणि चालू घडामोडी यामध्ये सर्व तुमचं इन्क्लूड असेल. 20 प्रश्न यावरती विचारले जाणार 40 मार्कासाठी. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, हा तुमचा स्पेशल गणित यामध्ये असेल. किती? 20 प्रश्न 40 मार्कासाठी. आणि इंग्लिश किंवा हिंदी हे तुमचं भाषिक ज्ञान आहे, म्हणजे भाषा विषय असणार आहे. इथं शक्यतो काय करा सर्वांनी, ज्यांना इंग्लिशचं ई सुद्धा माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांनी काय करायचंय, हा हिंदीचा जो पोर्शन आहे इथं हे सॉल्व करायचंय, कारण याला निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. इथं रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे. आणि हा गेम चेंजर विषय आहे. इथे जर तुम्हाला इंग्लिश काहीच येत नसेल तर तुम्ही बिंदास हिंदी चूज करू शकता. थोडंफार हिंदीचा अभ्यास करा, किंवा मराठी जर परफेक्ट असेल तर हिंदी तुमचं ऑटोमॅटिक येऊन जाते. तुम्हाला सांगतो इथं 20 पैकी मला 18 मार्क होते, काहीच अभ्यास न करता. तरी एकदम सोपं असतं यामध्ये, फक्त PYQ थोडे बघा. ठीक आहे. आणि राहिला तुमचा रिझनिंगचा विषय, इथं तुम्हाला आउट ऑफची शक्यता कमी आहे. इथं तुझा 18 किंवा 17 मार्क आले पाहिजे. ठीक आहे. मॅथ्ससुद्धा तुम्ही 18 किंवा 17 घेऊ शकतात व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर. या 3च विषयावर तुमचं इथं रिझल्ट हा डिपेंड असतो. ठीक आहे. फक्त 3 विषयावर. हा एक मुद्दा लक्षात घ्या. इथं थोडं मागं पुढं होऊ शकते, पण हे 3 विषय आपल्या हातातील आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. गणित, बुद्धिमत्ता आणि तुमचं बेसिक म्हणजे भाषिक ज्ञान, हिंदी विषय जे काय असेल ते तुम्ही जे चूज करणार आहे त्यांच्यावरती डिपेंड करत असते. ठीक आहे. आणि मागच्या कट ऑफ विषय मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये ॲनालिसिस करून देईल नंतर. ठीक आहे. चला, हा झाला तुमचा सिलेबस. किती क्वेश्चन येणार आहे टोटल? 80 क्वेश्चन आहे 160 मार्कासाठी. तुमचं टार्गेट जर इथं 130 किंवा 120 असेल ना, तुम्ही सहज ओपनमधून क्वालिफाय होता इथे. ओके. 120+ आणि सहज घेता येतात ते. 120 म्हणजे 60 प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे फक्त. ठीक आहे. इथं जर तुम्ही 18 प्रश्न बरोबर आणले, 18 × 54, आणि यामध्ये 6-7 आणायचे, 60+ तुम्ही सहज जाता. एवढं सोपं फॉर्म्युला आहे. चलो नेक्स्ट बघा, जे तुमची शारीरिक चाचणी होणार आहे त्याचा जर विचार केला तर मुलांसाठी 5 किलोमीटर असेल. ठीक आहे. 5 किलोमीटर असेल 24 मिनिटामध्ये. हे आपल्या गावाकडचे मुलं चालता मारून देतात. कधी जरी उठवलं त्यांना 5 किलोमीटर पळ म्हटलं तर 24 मिनिटात कसंही येऊन जातो तो सहज. ठीक आहे. आणि महिलांसाठी बघा, महिलांसाठी आहे 1.5 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर. ठीक आहे. 1600 8.5 मिनिटामध्ये. ठीक आहे. हे बाकीच्या कॅन्डिडेटसाठी. आणि जे लडाख रिजनचे कॅन्डिडेट आहे बघा, यांच्यासाठी स्पेशल आहे. याच्यासाठी मेलसाठी 1600 मीटर 7 मिनिटामध्ये, महिलांसाठी 800 मीटर 5 मिनिटामध्ये. तर आपल्याला ह्या खालचा विचार नाही करायचा, आपल्याला फक्त एवढा विचार करायचा आहे. ठीक आहे. सोपे आहे शारीरिक चाचणी, काहीच विषय नाही.
आपल्या रिझनचा जर विचार केला तर आपली शारीरिक चाचणी ही मुंबईला होत असते. ठीक आहे, मी जाऊन आलेलो आहे त्याच्या अगोदर 22च्या. ठीक आहे, काही नाही, एकदम सोपं आहे, सिंपल, सहज कोणीही मारून देतं शारीरिक चाचणी. चला, PSTचा जर विचार केला तर तुमची मुलांचा जर विचार केला हाईटसाठी 170 सेंटीमीटर असले पाहिजे, आणि महिलांचा विचार केला तर 157 सेंटीमीटर असलं पाहिजे. मिनिमम हाईट क्रायटेरिया हा आहे. आणि ऑल अदर जे तुम्हाला एज किंवा हाईट रिलॅक्सेशन जे दिलेले ते एकदा PDF बघून घ्यायचे सर्वांनी. इथं फक्त मुलांसाठी किती 170 आणि मुलींसाठी 157 एवढं लक्षात घ्यायचं. चलो नेक्स्ट. ओके, हेच एक 2-4 पॉईंट महत्त्वाचे होते, ते आपण डिस्कस केले. ठीक आहे, अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, मेसेज करू शकतात. ठीक आहे, आणि राहिला सिलेबसचा विषय, यामध्ये तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त काय करा, थोडंसं PYQ वरती भर द्या. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर वे भेटून जाते अभ्यास करण्यासाठी. कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, आणि त्यात PYQ सिरीज आपण स्टार्ट करणार आहे, आणि यासाठी एक बॅच सुद्धा आपण स्टार्ट करणार आहे. त्याची अनाउन्समेंट तुम्हाला लगेच हा व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर किंवा उद्याच्याला येऊन जाईल. इन डिटेलमध्ये अनाउन्समेंट येईल, त्याविषयी तुम्हाला समजेलच. आणि अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, या नंबरला. ठीक आहे, चालेल. थँक्यू ऑल ऑफ यू, टेक केअर.